नमस्कार. सेक्शन 5 रायटिंग स्किल यामध्ये आपण जे 20 मार्क्ससाठी काही प्रश्न असतात त्यापैकी आपण लेटर रायटिंग पाहिलेलं आहे, डायलॉग रायटिंग पाहिलेलं आहे. आता ह्याच सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 6A हे पाहणार आहोत. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यामध्ये सुद्धा A1 आणि A2 असे दोन प्रश्न असतील. दोन्हीपैकी आपल्याला एक सोडवायचं आहे. A1 पेक्षा A2 तुम्हाला सोपं जाईल, त्यासाठी आपण A2 पाहणार आहोत. तरीसुद्धा A1च्या बाबतीत तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी थोडक्यात विश्लेषण करून सांगत आहे मी. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. A1मध्ये आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे नॉन व्हर्बल म्हणजे अशाब्दिक म्हणू आपण, आणि व्हर्बल म्हणजे शाब्दिक. म्हणजे या ठिकाणी एक वेब डायग्राम असेल, एखादा फ्लो चार्ट असू शकतं आहे, एखादा ट्री डायग्राम असू शकतं आहे, एखादं कुठलेही असे म्हणजे चार्ट असू शकतं, टेबल असू शकतं आहे. तर त्याचं रूपांतर आपल्याला पॅसेजमध्ये करायचं आहे. आणि हे करत असताना मात्र आपलं ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर्स येणे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. म्हणजे ग्रॅमॅटिकली स्ट्रक्चर्स काय, तर SV स्ट्रक्चर आपण जे पाहिलेले आहात ते ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स बरोबर असणे, योग्य असणे हे म्हणजे अपेक्षित आहे. तर पहा, यामध्ये थोडक्यात वाचून दाखवतो आणि तुम्हाला हे जमत असेल तर पुढे चालून तुम्ही याची सुद्धा तयारी करू शकता. अन्यथा A2 सेक्शन आहेच. गिवन बिलो इज अ वेब डायग्राम containing information about the different means of electronic devices of entertainment, some audio, some visual, some audiovisual. Now write a short paragraph based on information from the web. Give a suitable title. सुटेबल टायटल मात्र द्यावं लागेल, त्याला 1 मार्क असेल. इथे आहे बघा वेब, जे वेब डायग्राम म्हटलं एंटरटेनमेंटच्या संदर्भात आहे. हे पॉईंट्स आहेत, हे सर्व पॉईंट्स. या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचं आहे. हे पॅराग्राफ तयार करत असताना आत्ता सांगितलं तुम्हाला ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स येणे खूप महत्त्वाचे आहेत आणि हे सर्व पॉईंट्स त्यामध्ये इन्क्लूड असणे आवश्यक आहेत. आपण हे स्किप करूया आणि पुढे जाऊया. ऑरमधला प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने लिहिता येईल हे पाहूयात. बघा, A2मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल. ड्रॉ अ टेबल ऑफ कंपॅरिझनच्या संदर्भात या ठिकाणी टेबल आहे. या आमिर आणि अनितामध्ये कंपॅरिझन करायचं आपल्याला. दॅट इन्क्लूड्स द इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. काय इन्फॉर्मेशन समाविष्ट आहे? गिवन बिलो. गिव सुटेबल टायटल, याला 1 मार्क आहे. टायटल देणे अपेक्षित आहे किंवा आवश्यकच आहे. बघा, इथे पॅसेज आहे. पॅसेज आपण पाहूयात आणि त्यानंतर खाली उत्तरे कशा पद्धतीने लिहिता येईल ते आपण पाहूयात. नीट लक्ष द्या. बघा, पॉईंट्स कशा पद्धतीने आपल्याला शोधायचे आहेत. कंपॅरिझन आहे दोघांमध्ये, आमिर अँड अनिता या दोघांविषयी. आमिर अँड अनिता आर गुड नेबर्स. हे दोघेही नेबर्स गुड नेबर्स आहेत. दे आर कोऑपरेटिव्ह, सहकार्य करणारे आहेत. अँड हॅव हॅपी फॅमिलीज, आणि दोघांकडेही हॅपी फॅमिली आहे, म्हणजे दोघांचीही फॅमिली हॅपी, आनंदी राहते. आमिर 18 years old अँड अनिता. आमिरविषयीच थोडक्यात माहिती बघा अजून आणखी. आमिर, एक मिनिट. आमिर 18 years old and then standard 12th class, goes to famous college in the city. अनिताविषयी पहा, 16 years old, चार्मिंग गर्ल आहे,
appear her 10th class. Okay. Amir's father, businessman, the city, and Anita's father is a government officer. Amir's mother, a housewife, helps his father in her daily chores किंवा फॅमिली बिझनेसमध्ये. अनिताज मदर इज डॉक्टर अँड हर ओन क्लिनिक आहे. आमिर इज अ गुड स्पोर्ट्समॅन हू लाइक्स टू प्ले आउटडोर गेम्स. ठीक आहे. अनिता लाइक्स रिमेन इंडोर गेम्स, एन्जॉयज इंडोर गेम्स. ओके. आमिर इज अ स्ट्रॉंग अँड डायनामिक दो स्ट्रॉंग. अनिता इज सेन्सिटिव्ह. अनिता इज सेन्सिटिव्ह. फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग हे दोन्हीही या ठिकाणी आहे. फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग आर द गेलं सगळं स्वतः. ठीक आहे. आर द फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग आर द इंटरेस्ट आमिर. आमिरचं काय इंटरेस्ट आहे कशामध्ये? फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंगमध्ये. अनिता स्पेंड्स हर टाईम हर हॉबीज सिंगिंग अँड पेंटिंग. आमिर आफ्टर 12 he wants to pursue his career in wildlife photography and Anita would like to join art stream. अशा पद्धतीने आता मेन पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी मी अंडरलाईन करून दाखवलेलं आहे. आता बघूयात दोघांमध्ये कंपॅरिझन कशा पद्धतीने. पहा इथे दिलेलं आहे आमिरचं एज, अनिताज एज, दोघांचे क्लास, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय म्हणजे फादरचं व्यवसाय दोघांचेही, मदर्स ऑक्युपेशन आईचा व्यवसाय काय आहे, हिज ऑर हर क्वालिटीज दोघांचेही क्वालिटीज, हिज ऑर हॉबीज काय आहेत अँड हिज ऑर हर ॲम्बिशन्स काय आहेत इन फ्युचरमध्ये. तर इथे आपल्याला लिहायचं आहे दोघांचेही या ठिकाणी हे पूर्ण लिहायचं आहे. ठीक आहे. तर याचे ऑलरेडी उत्तर जे आहे ते मी या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. उत्तर लिहित असताना मात्र हे बघा इथे असं लिहावं लागेल तुम्हाला 6A A2 वर्बल टू नॉन वर्बल सेम ॲज इट इज लिहा. तुम्हाला आधी पण सांगितलं की हे 2 लाईन्स जे आहेत म्हणजेच मार्जिन हे या पद्धतीने ड्रॉ करू शकता तुम्ही. इथे पहा दोघाच्याही बाबतीत इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आमिरचं एज आपण पाहिलं होतं 18 years old आणि अनिता 16 years old. आमिर 12th क्लासमध्ये आणि अनिता 10th क्लासमध्ये. आमिरचे फादर काय आहेत? बिझनेसमॅन आणि त्याचे फादर अ गव्हर्मेंट ऑफिसर. आमिरची आई काय आहे? हाऊसवाईफ आणि अनिताची आई अ डॉक्टर. हीज ऑर हर क्वालिटीज काय आहे? आमिरचं क्वालिटीज काय आहे? स्ट्रॉंग अँड डायनामिक आहे आणि अनिता आहे स्ट्रॉंग अँड सेन्सिटिव्ह. हीज ऑर हर हॉबीज काय आहेत पहा. आमिरचं हॉबी आहे फोटोग्राफी अँड बर्ड वॉचिंग आणि अनिताज जे हॉबी आहे सिंगिंग अँड पेंटिंग. ॲम्बिशन्स इन फ्युचरमध्ये आमिर वॉन्ट्स बिकम अ फोटोग्राफर अँड अनिता जॉईन आर्ट्स. हे अशा पद्धतीने तुम्हाला अशा काही टी डायग्राम असेल किंवा वेब चार्ट असतील हे येत असतात. बघा इथे टायटलला 1 मार्क दिलेला आहे. कवरिंग ऑल पॉईंट्स जर दिलात तर 2 मार्क्स आहेत. अप्रोप्रिएट लेआउट यासाठी 1 मार्क आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन 1 मार्क. त्यासाठी व्यवस्थितपणे लिहिणे फार आवश्यक आहे. 5 पैकी 5 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात. तर ठीक आहे, इथपर्यंत आपण हे पाहिलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे हा जो भाग आहे विचारला जातो. त्यामध्ये मग ट्री डायग्राम असेल या पद्धतीने जे ट्री डायग्राम असतं आहे म्हणजे वेब चार्ट आहे, ट्री डायग्राम आहे, अशा पद्धतीने विचारलं जातं. ठीक आहे, थांबा पण या ठिकाणी पुढील भाग नंतर आपण जो काही याच क्वेश्चनचा म्हणजे क्वेश्चन नंबर 6 बी पाहणार आहोत आपण नंतर.
ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.